धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तांदळाचे मोदक बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया। एक नारळ घेतलेला आहे खिसून। आपल्या चवीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार गूळ घ्यायचा आहे। काजू बदाम याचे तुकडे करून घेतलेले आहेत। खसखस घेतलेली आहे 2 चमचे मोठे, विलायची आणि 2 वाट्या तांदळाची पिठी घेतलेली आहे। चला तर आपण मोदक बनवायला सुरुवात करूया। 2 चमचे तूप टाकणार आहे। बदाम आणि काजू बारीक करून घेतलेले ते टाकणार आहे। त्यानंतर टाकणार आहे खसखस। हे चांगलं आपण परतून घेऊया तुपामध्ये। या पद्धतीने परतून घ्यायचंय। आता टाकणार आहे अख्खा नारळ खिसून घेतला होता। नारळाचा खीस टाकणार आहे। ओला नारळ आहे, ओला खोबऱ्याचा खीस। खोबरं सुकेपर्यंत परतून घ्यायचंय। बघू शकताय। आता टाकणार आहे गूळ। मोदक बनवण्यासाठी असं मस्त आपलं सारण तयार व्हायला लागले। बघू शकता या पद्धतीने आपलं सारण तयार झालेलं आहे। थंड झाले की अजून थोडंसं सुकतं। गॅस बंद केलेला आहे। बघू शकता आपलं सारण तयार झालेलं आहे। याच्यामध्ये टाकणार आहे विलायची आणि जायफळ पावडर। विलायची आणि जायफळ पावडर। एक तांबे पाणी मी उकळायला ठेवलं होतं। आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण तांदळाच्या पिठाची उकड करून घेऊया। एक 2 मिनिटं मी झाकून ठेवणार आहे। बघू शकताय मस्त अशी आपली उकड तयार झालेली आहे। आता थोडंसं थंड झालं की मळून घ्यायचे। मी गॅस बंद करते। आता आपण उकडीचं पीठ मळून घेऊया। थोडं गरम आहे तोपर्यंतच मळायचं।
या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं। छान असं पीठ झालेलं आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं। आता थंड झाले की याचे आपण मोदक करून घेऊया। बघू शकताय आपल्याला पाहिजे तशी उकड तयार झालेली आहे। आता आपण ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून मोदक बनवूया। मी थोडंसं पीठ लावलेलं आहे हाताला। आता ह्याचं आपण गोल लाटी करून घेऊया। या पद्धतीने बनवायचं। त्याला आता पाकळ्या करून घेऊया आपण। आता मी ह्याच्यात भरणार आहे सारण। हे अशा प्रकारे आकार करून घ्यायचा आहे। आता या पद्धतीने आपण सगळे मोदक करून घेणार आहोत। तुम्हाला आणखीन एक करून दाखवते। अशा प्रकारे मी सगळे मोदक करून घेणार आहे। अशा प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत। आता आपण उकडायला टाकूया। हे आपलं स्टीमर आहे, ह्याच्यामध्ये मी अर्धा तांबे पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता मी ह्या मोदक पात्राला तेल लावणार आहे आणि त्याच्यावर मोदक ठेवून, तेल लावून घेतलेले मोदक पात्राला त्याच्यात मोदक ठेवणार आहे। सर्व मोदक मी ठेवलेले आहेत। आता आपण उकडायला ठेवूया। 20 मिनिटं मी ठेवणार आहे मोदक पात्रामध्ये। 20 मिनिटात आपले मोदक तयार होतात। बघू शकताय आपले मोदक उकडून तयार झालेले आहेत। छान उकडलेले आहेत आपले मोदक। छान उकडलेले आहेत आपले मोदक। आता मी काढून घेते। तयार झालेले आहेत आपले तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।